हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज भोगीची भाजी शेअर केलेली आहे. त्याच्यासाठी घेवडा, वांगी, मटार, तुरीचे दाणे, ओला हरभरा, गाजर आणि बटाटे एवढ्या भाज्या घेतलेल्या आहेत, बारीक कापलेल्या आहेत. इथे शेंगदाणे, तीळ आणि भाजलेलं खोबरं घेतलं आहे. शेंगदाणे सुद्धा भाजून घेतलेत. कढई तापत ठेवली, त्याच्यावर थोडंसं तीळ टाकलेले आहेत आणि जिऱ्याची फोडणी दिली अर्धा चमचा. जिरं चांगलं व्यवस्थित तळतळलं की त्याच्यानंतर त्यामध्ये घालून घेतल्या त्या भाज्या परतून घ्यायच्यात. सगळ्या भाज्या एक एक करून घालून घ्यायच्यात आणि परतून घ्यायच्यात. त्याच्यातला कच्चेपणा निघून गेला पाहिजे असं केलेलं आहे. गाजरचे सुद्धा बारीक काप केलेले आहेत. ओला हरभरा घेतलेला आहे, व्यवस्थित परतून घेतले 2 ते 3 मिनिट. भाज्या सगळ्या व्यवस्थित परतून घेतल्या की त्यामध्ये घालून घेते तीळ, पूर्णपणे तीळ घेतलेले आहेत. हिंग घातले चिमूटभर आणि हळद, मसाला आणि गोडा मसाला घालून मिक्स केलेली भाजी. आधी तेलावर मसाला टाकला तरी चालेल, पण भाज्यांच्यातला कच्चापणा निघून गेला पाहिजे म्हणून मी भाज्या परतून घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर त्यामध्ये मसाला आपण आवडीनुसार कमी जास्त करू शकतो, जसं आपल्याला तिखट हवं आहे. मसाले व्यवस्थित परतून घेतलेले आहेत. त्यामध्ये घालून घेतले चवीनुसार मीठ आणि गरम पाणी घालायचं आहे. गरम पाणी घातलं की भाजीला छान टेस्ट येते, तरी येते. त्यानंतर हे वाटण बनवून घेते. तीळ, खोबरं आणि शेंगदाण्याचं वाटण बनवून घेतलेलं आहे, बारीक केलं आणि वाफ येऊन गेली की त्यानंतर त्यामध्ये हे वाटण घालते आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचे. 2 ते 3 मिनिटांनंतर भाज्या व्यवस्थित शिजतात. अशा प्रकारे भोगीची भाजी आम्ही बनवलेली. तुम्ही सुद्धा एकदा नक्की करून बघा आणि तुम्ही कशी केली ते कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.